गणना प्रकरण 19 अशौच क्षालन. परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा, इस्रायल लोकांना सांग की निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेविले नाही अशी एक पोवळ्या रंगाची कालवड माझ्याकडे घेऊन या. ती एलाजार याजकाकडे द्यावी. त्याने तिला छावणी बाहेर न्यावे व एकाने तिला त्याच्या समोर वधावे. मग एलाजार याजकाने आपल्या बोटाने तिचे काही रक्त घेऊन ते दर्शन मंडपाच्या समोरच्या दिशेकडे 7 वेळा शिंपडावे व त्याच्या देखत ती कालवड जाळावी, म्हणजे तिचे कातडे, मांस, रक्त व शेण एखाद्याने जाळून टाकावे. तेव्हा याजकाने गंधसरूचे लाकूड, एजोब व किरमिजी रंगाचे सूत घेऊन कालवड जळत असलेल्या अग्नीमध्ये टाकावे. नंतर याजकाने आपले कपडे धुवून अंघोळ करावी आणि छावणीत यावे, पण संध्याकाळपर्यंत त्याने अशुची राहावे. त्याचप्रमाणे ज्या मनुष्याने ती कालवड जाळली असेल त्यानेही आपले कपडे पाण्याने धुवून अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुची राहावे. मग शुची असलेल्या एखाद्या मनुष्याने त्या कालवडीची राख जमा करून छावणी बाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवावी. ही राख इस्रायल मंडळीच्या पापहरणार्थ अशौच क्षालनाचे पाणी तयार करण्यासाठी म्हणून जपून ठेवावी. कालवडीची राख जमा करणाऱ्याने आपले कपडे धुवून संध्याकाळपर्यंत अशुची राहावे. इस्रायल लोक व त्यांच्यामध्ये राहणारे परदेशीय यांच्यासाठी हा निरंतरचा विधी होय. एखाद्या मनुष्याच्या शवाला कोणी शिवला तर त्याने 7 दिवस अशुची राहावे. त्याने 3ऱ्या दिवशी व 7व्या दिवशी त्या पाण्याने अशौच क्षालन करावे आणि शुद्ध व्हावे. तथापि 3ऱ्या दिवशी आणि 7व्या दिवशी त्याने अशौच क्षालन केले नाही तर तो शुद्ध ठरणार नाही. कोणी मनुष्याच्या शवाला शिवला आणि त्याने अशौच क्षालन केले नाही तर तो परमेश्वराचा निवासमंडप भ्रष्ट करणारा ठरेल. असल्या मनुष्याचा इस्रायल लोकातून उच्छेद व्हावा. अशौच क्षालनाचे पाणी त्याच्यावर टाकले नसल्यामुळे तो अशुची होय. त्याच्या ठायी त्याचे अशौच तसेच राहते. एखादा मनुष्य डेऱ्यात मरण पावला तर त्याच्या संबंधाने नियम हा, जो कोणी त्या डेऱ्यात जाईल किंवा राहत असेल त्याने 7 दिवस अशुची राहावे. तशीच झाकणे न लावलेली आणि उघडी पात्रे तेथे असतील तर ती सर्व अशुद्ध समजावी. खुल्या मैदानात तरवारीने वधिलेल्या शवाला, मृतदेहाला, मनुष्याच्या हाडाला अथवा कबरेला कोणी शिवेल तर त्याने 7 दिवस अशुची असावे. अशुची झालेल्यासाठी त्या जाळलेल्या पापबलीची काही राख घेऊन पात्रात घालावी व तिच्यावर झऱ्याचे पाणी ओतावे. आणि शुची असलेल्या एखाद्या मनुष्याने एजोबाची जुडी घेऊन पाण्यात बुचकळावी व ते पाणी त्याने त्या डेऱ्यावर व तेथील सर्व पात्रे व माणसे ह्यांच्यावर शिंपडावे. तसेच ज्याने हाडाला, वधिलेल्याला, मृताला किंवा कबरेला स्पर्श केला असेल त्याच्यावरही ते शिंपडावे. शुची असलेल्या माणसाने अशुची माणसावर 3ऱ्या दिवशी व 7व्या दिवशी ते शिंपडावे. ह्याप्रमाणे 7व्या दिवशी त्याने त्याला शुद्ध करावे. त्याने आपले कपडे धुवून अंघोळ करावी, म्हणजे तो संध्याकाळी शुद्ध होईल. जर अशुची झालेल्या कोणा माणसाने स्वतःला शुद्ध करून घेतले नाही तर मंडळीतून त्याचा उच्छेद व्हावा, कारण तो परमेश्वराचे पवित्र स्थान भ्रष्ट करणारा होय. अशौच क्षालनाचे पाणी त्याच्यावर टाकिले नाही म्हणून तो अशुची होय. त्यांच्यासाठी हा निरंतरचा विधी होय. अशौच क्षालनाचे पाणी जो शिंपडील त्याने आपले कपडे धुवावे आणि जो त्या अशौच क्षालनाच्या पाण्याला स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुची राहावे. ज्या कशाला तो अशुची मनुष्य स्पर्श करील ते अशुची ठरेल व जो कोणी त्या वस्तूला स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुची राहावे.